नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. गडचिरोलीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत सुरू असलेली उत्सुकता आता संपली आहे. ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश. गावांचा गाडा पुन्हा जुन्याच पदाधिकाऱ्यांच्या हाती राहणार. आंबेगाव तालुक्यातील धामणी परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन देण्यास महावितरण विभागाचा नकार. शेतकरी हतबल. शेतीला पाणी नसल्याने पिके जगवायची कशी, शेतकऱ्यांसमोर प्रश्न. जालन्यात मळणी यंत्रात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू. घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाणेतील घटनेने परिसरात हळहळ. वाशिम जिल्ह्यात 10वी-12वीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणात दोषी आढळलेल्या तब्बल 51 शिक्षकांवर गुन्हे दाखल. 22 शिक्षक निलंबित. 29 शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित. भंडाऱ्यात शॉर्ट सर्किटमुळे घराची राख रांगोळी. 4 लाखांची रोकड, संसारोपयोगी साहित्य जळालं तर 4 तोळे सोनंही वितळलं. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला जन्मठेपेची शिक्षा. मंगळूरपीर येथील सत्र न्यायालयाचा निर्णय. शिवज्योत आणायला जाताना 2 शिवभक्तांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. नायगाव येथे शिवभक्तांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव कारची जोरदार धडक. दोघे तरुण क्षणात काळाच्या पडद्याआड. अवघ्या 10 दिवसात हळदीच्या दरात 3000ची घसरण. शेतकरी चिंतेत. पुढील काळात दर वाढण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. हिंगोलीत शिक्षकाकडून लाच घेणारा मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात. घरभाडं भत्त्यातून शिक्षकाकडून 28,000ची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडलं. येवल्यात चोरीच्या घटनेत वाढ. भर दिवसा अज्ञात व्यक्तींनी केली सोन्याची चेन लंपास. गाडीवरून जाणाऱ्या महिलेची 20 ग्रॅम सोन्याची चेन ओरबाडली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.